नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। पहा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा नवीन जी आर समोर आलेला आहे। पहा, या जी-आरमध्ये शासन निर्णय हा सुधारणा करण्यात आलेला आहे आणि सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे आणि नवीन माहितीचे अपडेट ही सर्वप्रथम तुम्हाला भेटेल। पहा, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत राज्यातील पात्र लाभार्थ्यांना वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे पुनर्भरण म्हणजेच की रिफिल मोफत उपलब्ध करून देण्याबाबतचा हा जी-आर आहे। दिनांक तुम्ही पाहू शकता, 4 ऑक्टोबर 2024चा हा जी-आर आहे आणि एकूणच शासन निर्णय जे काढलेले होते त्या शासन निर्णयामध्ये बदल करण्यात आलेला आहे। पहा, तर राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना कुटुंबाला वार्षिक 3 गॅस सिलेंडरचे रिफिल मोफत करून देण्याचा निर्णय शासनाने घेण्यात आलेला। सदर योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना या नावाने राबवण्यात येत आहे। पहा, 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयान्वये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची कार्यपद्धती विहित केलेली आहे। पहा, तसेच शासन क्रमांक 2 निर्णय शुद्धीपत्रक पहा 4 सप्टेंबर 2024 अन्वये काही तरतुदी सुधारित करण्यात आलेल्या आहेत। तथापि माननीय मंत्रिमंडळाच्या 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आलेले आहेत। पहा, सद्यस्थितीत काही प्रकरणी घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही कुटुंबातील पुरुषांच्या नावावर आहे। पहा, आणि पुरुषांच्या नावावर असल्यामुळे अन्नपूर्णा योजनेतील महिलांना थेट अनुदान महिलांच्या नावावर जमा करण्यास अडचण निर्माण होत आहे। पहा, यास्तव घरगुती गॅस सिलेंडर जोडणी ही घरातील महिलांच्या नावावर करण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी, जेणेकरून अन्नपूर्णा योजनेअंतर्गत उपलब्ध होणारे अनुदान थेट महिलांना प्राप्त होईल। त्या सबब अनुषंगाने मूळ शासन निर्णयात काही सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि ते शासनाने शुद्धीपत्रक सुद्धा काढलेले आहे। बघा, तर ज्या कुटुंबाच्या नावावर पुरुषाच्या नावावर जर ते गॅस सिलेंडर असेल तर त्या सध्या स्थितीत फक्त ते पुरुषांच्या नावावर ते लाभ घेऊ शकतात। तर पहा, आपण शुद्धीपत्रक स्पष्टपणे पाहूया काय आहे ते। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसंदर्भातील समक्रमांक दिनांक 30/7/2024 रोजीच्या शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 2 खालीलप्रमाणे आहे। बघा, 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यांनाच सदर योजनेचा लाभ देण्यात येईल। त्याऐवजी खालीलप्रमाणे काय आहे ते पहा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला व बाल विकास विभागाकडून पात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांपैकी 1 जुलै 2024 पर्यंत शिधापत्रिकानुसार कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे गॅस जोडणी असलेल्या महिला लाभार्थ्यांनी स्वतःच्या नावे गॅस जोडणी हस्तांतरित केल्यावर त्या महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरणार आहेत। पहा, ही एक महत्त्वाची गोष्ट आहे। बघा, समजा एका शिधापत्रिकेच्या आत 3 कुटुंबे आहेत, म्हणजेच की आई वडील, त्या सासू सासरे, मुलगा सून, भाऊ जे असतात पहा, त्या पद्धतीने जर 3 कुटुंबे एकाच शिधापत्रिकेवर असतील तर त्या तिन्ही कुटुंबांना सेपरेट लाभ भेटणार नाही आहे, तर 3 कुटुंबातील कोणत्याही एकाच महिलेला याचा लाभ भेटणार आहे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेली असावी। बघा, जी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेली आहे तर त्याच महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचं जे अनुदान आहे ते जमा होणार आहे आणि तेच महिला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेस पात्र ठरणार आहेत। पहा, आणि अशा प्रकारे जे काही कुटुंब असतील त्यांनी आपल्या घरातील महिलांच्या नावाने गॅस जोडणी करून घ्यायची आहे। बघा, ज्यावेळेस महिलांच्या नावावर गॅस जोडणी होणार आहे त्यावेळेसच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा त्यांना लाभ भेटणार आहे। तर पहा, सदर हे शासन निर्णय जे काढलेले आहेत त्याच्यामध्ये ज्या काही तरतुदी, नियम, अटी, शर्ती आहेत त्याच राहणार आहेत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे। पहा, मूळ शासन निर्णय 30/7/2024 मधील अन्य अटी व शर्ती व शासन शुद्धीपत्रक
4/9/2024 मधील सुधारित तरतुदी कायम राहतील. बघा, सदर शासन निर्णय माननीय मंत्रिमंडळाच्या 23 सप्टेंबर 2024 रोजीच्या बैठकीमधील निर्देशानुसार निर्गमित करण्यात येत आहे. आणि जर तुम्हाला हा GR पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर हा GR आहे. तुम्ही तिथं जाऊन तो GR पाहायचा आहे. तर एकूणच आपण पाहिलं की मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये काय सुधारणा करण्यात आली आहे पहा. तर तुम्हाला जर हा GR बघायचा असेल तर तुम्ही मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा GR पाहू शकताय. त्यासाठी तुम्हाला www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर जायचं आहे. तिथं शासन निर्णय असं सर्च करायचं आहे. बघा, शासन निर्णयामध्ये तुम्हाला महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय तुम्हाला भेटून जाईल. तिथं तुम्ही सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करून पाहू शकताय. आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे महाराष्ट्र शासनाचे नवीन शासन निर्णय किंवा नवीन ज्या काही योजना असतील त्या सर्वप्रथम तुम्हाला भेटतील. हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा. धन्यवाद.